सह्याद्रीच्या खोऱ्यात पहाटेच्या कोवळ्या किरणांची चादर पसरताच पक्ष्यांचा गुंजारव सुरू होतो. माड गरुडाचा उच्चारव हा सर्वप्रथम कानी पडतो. झाडाच्या खोडावर कारागिरी करू पाहणाऱ्या सुतार पक्षाची ठकठक लक्ष वेधून घेते. आपल्या पांढऱ्या शुभ्र शेपटीला हेलकावे देत स्वर्गीय नर्तक हिरव्यागार राईतून बाहेर पडतो. त्याची आर्तसाद इतर पक्ष्यांच्या कुंजनामध्ये मिसळून जाते. तेवढ्यात नारंगी रंगाची झाक असलेल्या एका देखण्या पक्षाचे आगमन होते. त्याची मधुर शीळ वातावरणात गोडवा निर्माण करते. त्याचे आकर्षक रंग जंगलाला नवा साज चढवतात. हा पक्षी आहे मलबारी कर्णा. पश्चिम घाटात आढळणाऱ्या काही सुंदर पक्ष्यांपैकी एक असणारा हा पक्षी आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतो. मलाबार ट्रोगोन म्हणजेच आपण ज्याला मराठीमध्ये मलबारी कर्णा असं म्हणतो. मलाबार कर्णा हा पक्षी वेस्टर्न घाट्समध्ये आढळतो आणि मलाबार कर्णाबद्दल सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोडामार्ग म्हणा, सावंतवाडी म्हणा, कुडाळ म्हणा या परिसरात मलाबार कर्णा आढळतो. आणि मलाबार कर्णाबद्दल सांगायचं झालं तर स्थानिक लोकांना हा अपरिचित आहे, कारण एकदम दाट जंगलामध्ये असतो आणि अशा दाट जंगलामध्ये असल्यामुळे लोकांना त्याच्याबद्दल खूप कमी माहिती आहे. त्यामुळे लोकांनी ठराविक असं विशिष्ट असं त्याला नावं ठेवली नाही आहेत. भारतात ट्रोगॉनच्या 3 प्रजाती आढळतात. हे पक्षी उष्ण कटिबंधीय जंगलात अधिवास करतात. त्यापैकी मलबारी कर्णा ही प्रजात श्रीलंका, पश्चिम घाट आणि पूर्व घाटात आढळते. हा पक्षी कीटकभक्षी आहे. तो स्थलांतर करत नसला तरी तिबोटी खंड्याप्रमाणेच तो पावसाळ्यात फिरताना दिसतो. या पक्षाचा आवाज एखाद्या शिट्टीसारखा असतो. जंगलातील इतर आवाजांमध्ये हा आवाज इतका मिसळून जातो की तो कान देऊन ऐकावा लागतो. झाडाच्या फांद्यांवर तासनतास बसून राहणे या पक्षाला आवडते. पक्ष्यांमध्ये रंगाच्या अनुषंगाने असणारी लैंगिक द्विरूपता हे मलबारी कर्ण्याचे वैशिष्ट्य. या पक्षाची मादी आणि नर हे दोन्ही रंगांच्या अनुषंगाने वेगवेगळे दिसतात. रंगांच्या दृष्टीने मलबारी कर्णाचा नर अधिक सुंदर दिसतो. त्याचं डोकं हे थोडी चकाकी असणाऱ्या काळ्या पिसांनी भरलेलं असतं, तर छातीचा भाग हा आकर्षक नारंगी रंगाचा असतो. पांढऱ्या रंगाच्या पट्टीने डोकं आणि छातीचा भाग विभागलेला असतो. पाठीकडून शेपटीपर्यंतचा भाग हा गडद नारंगी रंगाचा असून पंख हे काळ्या रंगाचे, त्यावर पांढऱ्या रंगाने नक्षीकाम केल्यासारखे असतात. डोळ्याभोवती निळ्या रंगाची वर्तुळं असतात. चोच देखील निळी असते. या उलट मादी ही पिवळसर मातेरी रंगाची असते. इतक्या आकर्षक रंगाचा धनी असूनही या पक्षाला जंगलामध्ये शोधणे कठीण होऊन बसते. मलाबार ट्रोगोन हा पक्षी बहुधा हे जोड्याने राहतात. त्याच्या घरट्याबद्दल सांगायचं झालं तर सुकलेली जी लाकडं असतात अशा सुकलेल्या लाकडामध्ये ढोली बनवतात आणि अशामध्ये 2 ते 3 अंडी देतात. आणि पिल्लं बाहेर येण्याचा कालावधी जवळपास 21 दिवसांचा असतो. 21 दिवसानंतर जेव्हा पिल्लं बाहेर येतात तेव्हा त्यांना किडे घालतात. किडे म्हणा, बेडकं म्हणा किंवा नाकतोडे म्हणा, अशा विविध खाद्यांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. मलबारी कर्णाचा भारतातील विणीचा हंगाम हा साधारण फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान असतो. पिल्लांच्या जन्मानंतर साधारण 5 ते 6 महिन्यांपर्यंत पालकांकडून त्यांना खाऊ घातलं जातं. ही पिल्लं मातेरी रंगाची असतात. जन्मानंतर सुरुवातीच्या दिवसात पालकांकडून पिल्लांना फक्त सुरवंट खाण्यासाठी दिलं जातं. 5 ते 6 महिन्यांनंतर
पिल्ल ही पालकांपासून विलग होऊन स्वतंत्र जीवन जगतात. मलबारी करणा हा पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील भागात सर्वसामान्यपणे आढळतो. मात्र त्याच्या अधिवासाचा उत्तरेकडील विस्तार हा ठाणे जिल्ह्यातील तानसा वन्यजीव अभयारण्यापर्यंत आहे. घनदाट जंगलात राहत असल्यामुळे तो सहसा नजरेस पडत नाही. मात्र सध्या या जंगलामध्ये सुरू असणारे अतिक्रमण आणि वृक्षतोडीमुळे या पक्ष्याचा अधिवास संकटात सापडलाय. यामुळे अनेक भागांमध्ये दुर्मिळ होत असणाऱ्या या सुंदर पक्ष्याची मधुर शीळ सह्याद्रीच्या खोऱ्यात गेल्यावर कायम कानी पडू दे हीच आशा.